ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या हेतूनं राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती। गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झाली। या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आली। आतापर्यंत एकूण 9 हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। मार्च महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांना मिळाला आहे। या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढल्याची चर्चा सुरू आहे। राज्यात सुरू असलेल्या इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे। त्यातच या योजनेच्या निकषात बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेतून वगळल्यामुळे या योजनेबाबत चर्चेला उधाण आलं आहे। मात्र ही योजना सुरूच राहणार असून पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळत राहील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जर राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांमध्ये वाढ करू, लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं। आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे। राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। लाडकी बहीण योजना सुरू आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे।